एक वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजे पेशंट आम्हाला विचारतात की वैरिकोसिल कधीपर्यंत बरी होते किंवा तुम्ही कधीपर्यंत म्हणता की वैरिकोसिल बरी होण्याची शक्यता असते. 2. प्रत्येक पेशंटचा केस या प्रश्नाला हे चुकीचे आहे किंवा असं नको असं म्हणत नाही. माझ्या मते हे निश्चितपणे डॉक्टरांशी विचारायला हवे. त्यामुळेच मी आज तुमच्या समोर ग्रेड 1च्या पेशंटची एक पोस्ट घेऊन आलो आहे, ज्याने सुमारे 2 किंवा 3 महिन्यांच्या आतच आपल्या पहिल्या ग्रेडवरून पुनर्प्राप्ती केली आहे. आज पूर्णपणे सत्य आहे ते तर मूलतः तुम्ही त्यांची पहिली वाणी मिळू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन कुमार आहे. माझ्या पहिल्या ग्रेडच्या वैरिकोसिलचे लक्षणे होती, त्यामुळे मी यूट्यूबवर पाहिलं आणि डॉक्टर हॉल हेल्थ जीचा चॅनल मला दिसला. मग मी त्यांच्याकडे कॉल केला आणि त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला टॅबलेट वगैरे औषधं दिली, जी 30 ते 45 दिवसांची होती. माझ्या 30 ते 45 दिवसांच्या आत मला खूप फायदा झाला आणि मी सध्या चांगली आहे. तुम्ही ऐकले असेल की त्यांनी उपचार घेतला. वैरिकोसिल मध्ये तुम्ही कधी बरे होऊ शकता. आता वैरिकोसिल बद्दल एक प्रश्न आहे. जसा मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वारंवार विचारला जातो की कधीपर्यंत बरा होईल. त्यामुळे मुळात तुमच्या व्हॅरिकोसिलवरील उपचारामुळे तुम्ही कधी बरे होऊ शकता हे स्पष्ट करते. जसे की आपण या केसची चर्चा करतो, ज्याबद्दल मी तुम्हाला आताच सांगितलं. पेशंट म्हणतो की त्याने उपचार घेतला आणि तो बरा झाला. 45 ठीक आहे. आता त्यांनी प्रत्यक्षात 45 दिवसांचा उपचार घेतल्याचं सांगितलं. आता 45 दिवसांत मूलतः पहिला ग्रेड जास्त मोठा ग्रेड नसतो. आपण त्याची जी स्थिती सांगितली तर आपण त्याला सौम्य ग्रेडच्या आत ठेवतो. काय होतं म्हणजे जर त्याच्या गॅस मीटरमध्ये असेल तर आपण त्याला पहिल्या ग्रेडमध्ये आणतो. म्हणूनच जेव्हा आम्हाला लक्षणांमध्ये पुनर्प्राप्ती मिळते आहे, तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळते की मला वेदना नाहीये, माझी प्रजनन क्षमता चांगली चालू आहे आणि माझ्या सीमाच्या विश्लेषणाची रिपोर्ट खूप चांगली येत आहे. त्यामुळे पुनर्प्राप्ती स्पष्ट करते की तुमचा व्हॅरिकोसिल किती वेळ घेईल. वैरिकोसिल पुनर्प्राप्ती 3 ते 4 महिन्यात होते. धैर्य ठेवा, लक्षणे कमी होती. पुनर्प्राप्ती जलद असेल तर ती चांगली आहे. लक्षणे सुधारत आहे, रक्तप्रवाह सुरळीत आहे. धैर्य ठेवा, ते पुनर्प्राप्ती स्पष्ट करते. धैर्य नसल्यास डॉक्टरांना समजणे कठीण होऊ शकते. वैरिकोसिल प्रजनन समस्या किंवा वेदना आल्यावर निदान होते. वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा अल्ट्रासाउंड करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर संपर्क साधा. फ्री कन्सल्टेशन घ्या. रिपोर्ट्स शेअर करून कन्सल्ट करा. माहितीपूर्ण वाटला तर शेअर करा. बेल आयकॉन दाबा. सबस्क्राईब करा. जर तो धैर्य ठेवत नसेल, तो म्हणतो की माझ्या वेदना होत आहे, मला असं होते, मला हे अडचणी येत आहे, तर तिथे डॉक्टरसाठीही समजून घेणं थोडं कठीण होतं. त्यामुळे तुम्ही थोडं समजून घेतले असेल की पुनर्प्राप्ती आम्ही कशावरून जज करतो. तुमच्या मूलतः लक्षणांवर आरामाच्या आधारावर आम्ही जज करतो, ज्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो की वैरिकोसिलमध्ये पुनर्प्राप्ती घेणं सोपं आहे. एक तथ्य सांगतो. वैरिकोसिल बहुतेक वेळा तेव्हा निदान केलं जातं जेव्हा आपल्याला काही प्रजननाशी संबंधित समस्या असते किंवा अचानक काही वेदना येतात. जर तुम्हाला लांब काळापासून टेस्टिसमध्ये काही वेदना होत असतील आणि ती वेदना 2 किंवा 3 तास राहते आणि महिन्यात 2 किंवा 3 वेळा येते, तर कृपया त्याला टाळू नका, कारण त्याची ग्रेडिंग वाढल्यास पुनर्प्राप्तीत वेळ लागतो. त्यामुळे जर तुम्हाला टेस्टिसमध्ये कुठेही वेदना होत असतील तर कृपया तुमच्या आजूबाजूच्या डॉक्टरांशी सल्ला घ्या. जर तुम्हाला सल्ला घेण्याची गरज नसेल तर स्वतः जाऊन कुठेही एक अल्ट्रासाउंड किंवा कलर डॉपलर करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट होईल की टेस्टिसमध्ये काही प्रभाव होत आहे का. यासोबतच जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल
आणि तुम्हाला वाटत असेल की व्हेरिकोसिलची पुनर्प्राप्ती प्रत्यक्षात शक्य आहे, तर खाली दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी संपर्क साधू शकता, फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता. यासोबतच तुमच्या रिपोर्ट्स शेअर करून त्यावरही तुम्ही एक कन्सल्ट करू शकता, ज्यामध्ये तुमचं नाव, चेहरा येईल, तुमची काही गोष्ट येईल, बस तुमची एक कन्सल्टेशन होईल. जर तुम्हाला वाटत असेल की माझा व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण आहे, तुम्हाला थोडं मोटिवेट करतो, तर कृपया नक्कीच शेअर करा, बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब बटनही दाबा.